सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय आणि ऊन बघा, एवढं जबरदस्त ऊन गावाला असतं की विचारायची सोय नाही. सकाळी सकाळी गेलतो आम्ही कडबा काढायला, तर 10 वाजता आलो. मग तिथून आल्यानंतर स्वयंपाक बनवला आणि आत्ता बसलोय जेवण करायला. कामं उरकली बाकीची सगळी. तर जेवणात आज काय काय बनवले बघा. इकडे बसल्यात आत्या जेवायला. मस्त असा मुळा आणलाय, हे बघा रानातला मुळा. आत्या मुळा लावायचा आहे आपल्याला ध्यान करून, कारण हे संपत आलेत. मस्त साल काढून आत्याने चिरून घेतले आणि इकडे हा भातही गरम केलेला. रात्रीची थोडीशी वरणाची डाळ राहिलेली होती, मग त्याच्यात आत्याने मस्त असे हे बनवले, वरणफळं बनवलेत. एक चपातीचे काय केलं, चकल्या केल्या आणि ह्याच्यामध्ये हे केलेले टाकलेलं आहे. आणि इकडं आहे मस्त असं रात्रीचं पिठलं. तर हुलगे मी आत्ता शिजत घातलेत, कारण सकाळी सगळ्यांची जेवणं झाली आहेत. उशीर झालेला आहे थोडासा कामाला गेल्यामुळे. मग आता ती हुलग्याची भाजी मी नंतर बनवणार आहे. तर असं रात्री मस्त वरण बनवलेलं होतं. आणि नंतर मी आल्यानंतर मामांना बनवून दिलेली होती मस्त अशी अंड्याची बुर्जी. गणेशचं मामाचं जेवण झालं आहे. अंड्याची बुर्जी भाकरी त्यांनी खाल्लेलं आहे. आणि आज भाकरी कशाचे बनवले तुम्हाला दाखवते. बरेच दिवस झालं लालू काळूला चपात्या करून दिल्या गरम गरम. त्यांना तिकडं बांधलंय झाडाखाली, निवांत दोघंजण झोपलेत. आणि हे बघा भरपूर अशा हे केलेल्या आहेत चपात्या. खाली मकाची भाकर आहे. मामांना आमच्या मकाची भाकर आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी आहे. चपात्या प्रकार तर किती झालेत बघा. ह्याच्यातच काम उरकत नाही, म्हणून आज स्वयंपाक सोडून गेले होते आत्यांसोबत ज्वारी काढला. चला म्हटलं पटपट पटपट काढून येऊयात. तर मग कसा वाटला आजचा जेवणाचा बेत. अंड्याची बुर्जी तुम्हाला आवडते का? मी काही खात नाही. मला कमेंट्स असतात की ताई तुम्ही खात नाही का, तर मी काही नॉनव्हेज खात नाही. आताही खाऊन टाका तुम्ही. तर मग आपल्या आवडीचे आहेत हे मस्तपैकी वरणफळ. आता मी वरणफळच खाणार आहे. मस्त असं पिठलं गरम करून ठेवलंय, ते असा आहे जेवणाचा बेत. अजून साबुदाणा खिचडी बनवायची आहे. तर जेवण केल्यानंतर ह्यांना बनवणार आहे, आज आहे शनिवार, तर त्यांना बनवणार आहे मस्त अशी साबुदाणा खिचडी. तर जेवणाचा बेत कसा वाटला सांगायला विसरू नका. आता जेवण करायचं आणि परत थोडंसं ऊन उतरलं की निघायचं कडबा काढायला. आठवड्याभरात ती ज्वारी आम्ही दोघीजणी काढणार आहे, कारण 4,000 एकर कापायला मागतायत. मग नको म्हटलं एवढे पैसे घालवलं का, ते 2 एकर ज्वारी 8,000 जाणार. शेतकऱ्याला राहतंय काय सांगा. तर आपला भरपूर सारा गहू पण ह्या वर्षी रानातला झालेला आहे. तर कसं वाटलं दुपारचं वातावरण कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.